श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या 15 ऑगस्टला या श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी शनिवार आलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस एक विशेष महत्त्व असते. एकदा की श्रावण महिना सुरू झाला की वातावरण लगेच एक नवीन उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते आणि श्रावण महिना म्हटलं की प्रत्येक दिवस हा एक सणच असतो. उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे आणि जसे की श्रावणातल्या प्रत्येक वाराचे खास महत्त्व देखील असते, तसेच शनिवार असल्याने या श्रावण शनिवारचे देखील एक विशिष्ट महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचा व्रत करत असतो, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये शनिवारचे सुद्धा व्रत केले जाते. घरातील एकतरी पुरुषाने श्रावण सोमवारचा उपवास करावा असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. शनिवार हा शनिदेवाला, मारुतीला समर्पित असून या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शनिवार व्रत करून शनिदेवाची, मारुतीची उपासना केल्याने शनिदोष, साडेसाती आणि अष्टम शनी यासारख्या दोषापासून मुक्ती मिळते. शनिदेव हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे, शत्रू, संकट दूर होतात. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते आणि मनातील शांतता ही देखील प्राप्त होते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवार हा भक्तांसाठी पवित्रता, संयम आणि संकल्पनेचे प्रतीक आहे आणि म्हणूनच या दिवशी व्रत करून शनिदेवाची उपासना करावी, मारुतीची उपासना करावी आणि शनी चालीसाचे पठण करावे, हनुमान चालीसाचे पठण करावे. यामुळे आपल्याला या श्रावण महिन्यातील शनिवारचे शुभ फळ हे प्राप्त होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावण महिन्यातील शनिवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण 11 उडदाचे दाणे येथे ठेवा. हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, शत्रू, भांडणे दूर होतात. तुम्हाला त्रास देणारे व्यक्ती तुमच्यासमोर येऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची खूप अशी भरभरून प्रगती होईल. सर्व अडथळे, कामे पूर्ण होतील. तर असा हा उपाय आपल्याला 11 उडदाच्या दाण्यांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याचबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. थोडक्यामध्ये तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी करायचा आहे. उद्या श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे. तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. फक्त एका ठिकाणी तुम्हाला हे उडदाचे दाणे ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला उद्या पहिल्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर अशा वेळी तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त हा उपाय सोमवारी नाही तर आपल्या शनिवारी करायचा असतो. शक्य असेल तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता. तर आपल्याला श्रावण महिन्यातील हा पहिला शनिवार आहे तर आवर्जून वेळ काढून हा उपाय करायचा आहे. जसं तुम्हाला जमेल तशा वेळेमध्ये तुम्ही श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अख्खे उडीद लागणार आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त अख्खे उडीद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि जास्त फलदायी देणारा आहे. तर हा उपाय आपल्याला घरातील स्त्री, पुरुष, मुलं, मुली कुणीही करू शकते, काही हरकत नाही. आता हा उपाय करायचा कसा आहे तर जसं तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, भरपूर दिवसापासून तुमच्या एखाद्या काम अडकलेलं असेल किंवा रखडलेलं असेल, तर तुम्हाला त्या कामामध्ये यश येत नसेल, तर अनेक अडचणी येत असतील, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आहे तर ते करायचा आहे. तुमच्या घरातील मुलं चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे. आपल्या नशिबाची साथसुद्धा हवी असते आणि हीच नशिबाची साथ नेहमी आपल्याला मिळावी यासाठी देखील हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. म्हणूनच हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तसेच जर तुम्हाला
समाजामध्ये कुणीही मानपान देत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील, सतत दुःख, संकटे येत असतील किंवा एखाद्या व्यक्तींचा तुम्हाला त्रास असेल, तर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी चांगल्या घडत नसतील, तर हा उपाय केला तर नक्कीच ते त्रास देखील दूर होतील. तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जीवनातील सर्व काही शत्रू नष्ट होतील, तसेच घरातील वादविवाद, क्लेश थांबून आनंदाने वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. आता हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे, म्हणून उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान आहे तर ते करायचं आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होतात असते आणि शनिवारी काळे तीळ टाकून स्नान करावं असं म्हटलं जातं, म्हणून थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. शक्य असेल तर बघा, या दिवशी घरातल्या पुरुषांनी व्रत नक्की करा. एका पुरुषाने केलं तरी चालेल. स्त्रियासुद्धा व्रत करू शकतात, पण स्त्रियांना शक्यतो श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करत असतात आणि पुरुष शनिवारचे व्रत हे करत असतात, म्हणून व्रत करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 चांगले उडीदाचे दाणे आहे तर ते अख्खे उडदाचे काळे उडीद असतात तर त्याचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे. उडीद डाळ आपल्याला घ्यायची नाही. अखंड काळे उडीद असतात तर ते तुम्ही 11 दाणे आहे तर तुम्हाला ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. पूर्ण काळे असायला हवे आणि यासोबतच तुम्हाला 11 मिठाचे खडे आहे, खडे मिठाचे खडे, तर ते देखील तुम्ही 11 खडे मिठाचे दाणे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला 11 रुईच्या पानांची एक माळ बनवायची आहे आणि ती तुम्हाला आपल्याला पांढऱ्या दोऱ्यामध्ये रुईचे पानं बांधून त्याची माळ आहे तर ती आपल्याला बनवायची आहे. फक्त हे रुईचे पानं घेताना चांगले घ्यायचे आहे. फाटलेले किंवा खराब झालेले असे घेऊ नका. त्यानंतर थोडासा शेंदूर तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. तेलामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर थोडेसे कुंकू घ्यायचे आहे. कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला सर्वप्रथम आपल्या पानांवर, म्हणजे रुईच्या पानांची जी माळ आहे तर ती बनवून घ्यायची आहे आणि या पानांवर जय श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे आणि अशी माळ तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे 11 काळे उडीद आहे ते मिठाचे खडे जे आहे तर ही रुईच्या पानांची माळ घेऊन, शेंदूर घेऊन तुम्हाला जिथे कुठे घराजवळ मारुतीचे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा तुम्ही घेऊन गेला तरी चालेल किंवा तेथे मंदिरामध्ये जो दिवा चालू असतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे आणि म्हणूनच घरूनच जाताना तुम्ही थोडंसं तेलसुद्धा घेऊन जायचं आहे. यानंतर तिथे तुम्हाला रुईची पानांची माळ जी आहे तर ती तुम्हाला हनुमानाला घालायची आहे आणि हे 11 उडीद आणि 11 उडीद आणि जे काही मिठाचे 11 खडे आहे तर ते तुम्हाला वेगवेगळ्या एका कागदामध्ये पुड्या बांधून घ्यायच्या आहे आणि या दोन्ही पुड्या तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायच्या आहे. आणि यानंतर हा शेंदूर आहे तर तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. शेंदूर हा तुमच्या हाताने तुम्हाला मारुतीच्या आपल्याला चोळायचा आहे आणि त्यांच्या पायाला सुद्धा तुम्हाला शेंदूर जो आहे तर तो थोडासा लावायचा आहे. आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, संकटे आहे ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे आणि दुःख आहे किंवा काही इडापिडा आहे ते दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. संकटमोचन हनुमान मनोभावे प्रार्थना करायची आहे. ते नक्कीच सर्व अडचणी दूर करतील. तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण शनिवारी या वस्तू हनुमानाला अर्पण केल्या आणि त्यांकडे एखाद्या गोष्टींचं साकडं घातलं किंवा एखादी गोष्ट आपण मागितली तर ती नक्कीच आपली इच्छा, मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होते. कारण शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावण महिन्यातील शनिवार मारुतीला आपण तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू तुम्हाला वारंवार येऊन त्रास देत असेल किंवा शत्रू गुप्त आहे तो तुमच्यावरती गुप्तवार करत असेल, बऱ्याच वेळा असं होतं आपल्या घरामध्ये आपले शत्रू असतात, आपल्यासमोरच खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही वाईट असते. तर असे जे काही आहे तर ते सर्व दूर होतात. त्यासाठी देखील आपल्याला हा उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय पुरुषांनी केला तरी चालेल. तर अशा प्रकारे प्रत्येकाने उद्या मारुतीला ही एक वस्तू अर्पण करा. घरातील मुलांची इडापिडा दूर होईल, घराची, मुलाची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी हा उपाय आहे तर तो करायचा आहे.
घरात बसून किंवा मंदिरात बसून तुम्ही हनुमान चालिसाचं पठण नक्की करा. मुलांना देखील करायला लावा. घरातील एका तरी पुरुषाला आपण श्रावणी शनिवारचा उपवास करायला लावायचा आहे. कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.